नमस्ते, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदा आपण वड्याचं पीठ तयार करूया. 1 किलो तांदूळ, 200 ग्रॅम गहू, 100 ग्रॅम ज्वारी, 50 ग्रॅम उडीद डाळ, 50 ग्रॅम हरभरा डाळ, 10 ग्रॅम धने आणि 5 ग्रॅम मेथ्या. ही सगळी धान्य स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका सुती कापडावर 4-5 तास पसरून ठेवायचे आणि त्यानंतर मग भाजायला घ्यायचं. कढई तापवून घेतलेले आणि तांदूळ भाजायला घेतले मी पहिल्यांदा. 1 किलो तांदूळ आहेत आपले धुतलेले. हे त्यातले मी 3 वेळा करून भाजायला लागले. एकदम भाजलेले नाही आहेत, 3 वेळा भाजणार थोडे थोडे करून. खूप जास्ती पण भाजायचे नाही आहेत. थोडासा तांदळाचा कलर बदलतो आणि भाजलेले आपल्याला कळतात. पाठीमागच्या ह्या भांड्यामध्ये मी काढून घेते. भाजून भाजून सगळं एकत्रच करायचं आहे. आता हे गहू आहेत, आपण गहू भाजून घेणार आहोत. 200 ग्रॅम गहू आहेत. 100 ग्रॅम ज्वारी घातली आपण ह्याच्यात, ती आता आपण भाजून घेतो. हे हरभरा डाळ आहे 50 ग्रॅम, ती आता आपण भाजून घेतो. 50 ग्रॅम उडीद डाळ आहे. हे 10 ग्रॅम धने आहेत. हे मेथ्या आहेत, 1 चमचाभर मेथ्या आहेत. मेथ्या अजिबात जास्त भाजायच्या नाहीत, नाहीतर कडवट होतात मेथ्या. आता हे सगळं भाजून एकत्र केलेलं आहे. हे आता गार झालं की गिरणीतून दळून आणायचं. पीठ घेतलेलं आहे वड्याचं. हे मी 3 वाट्या पीठ घेतले. 3 वाट्या पीठ आहे तर हे 1.5 वाटी पाणी घेतले. पिठाच्या निम्म पाणी घालायचं आणि हे मी गॅसवर ठेवते. पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे मी. पाव टीस्पून हळद घालायचे. 1 टीस्पून जिरे घालायचे आहेत. मिक्स करून घ्यायचं हे सगळं आत्ता घातलेलं. आणि जे पाणी आपण गरम करायला ठेवले ते आता ह्याच्यात घालून पीठ मळायचं. पाणी उकळलेलं नसलं पाहिजे. उकळलेलं आहे असं वाटलं तर थोडंसं गार करून हलवून घ्या. म्हणजे उकळलेलं आणि गरम ह्याच्यामध्ये पाहिजे पाणी. एकदम कोमट आणि उकळलेलं ह्याच्यामध्ये पाहिजे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं सगळं. अजून थोडंसं गार पाणी लागेल. अगदी एक शिंतोडा म्हणतो तसं आपण मी हे केलं आणि पीठ हे मळून घेतलं. पीठ चांगलं मळायचं एकदम. जेवढं पीठ छान मळाल तेवढे वडे चांगले होणार. आणि पीठ घट्ट पाहिजे, पातळ अजिबात करायचं नाही. पीठ जर पातळ झालं तर वडे फुगत नाहीत अजिबात. म्हणून खूप पीठ मळून घ्यायचं. इकडे एक कोळसा घेतला आहे मी जाळीवर. इथं निखारा असा तो पेटवायला ठेवला आहे. आपण त्या पिठाला धुरी देणार आहोत. त्याच्यात एक छोटी वाटी हे करून घेतली. आपण बिर्याणीला वगैरे कसं निखाऱ्याचं हे करतो, तूप टाकलं त्याच्यावर मी आणि पटकन प्लेट झाकायची. आता हे झाकून मी 1 तासभर ठेवणार आहे पीठ. हे पीठ भिजते तोपर्यंत आपण चिकन करून घेणार आहोत. हा चिकनचा मसाला आहे. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. 5-6 पाकळ्या सोलून लसूण घेतलेला आहे. 1 इंच 1.5 इंच होईल एवढं आलं घेतलेलं आहे. अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. 1.5 टेबलस्पून धने घेतलेले आहेत. 1.5 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे. हा खडा मसाला घेतलेला आहे. 4 लवंगा घेतलेत, 4 मिरी घेतलेत, 4 दालचिनीचे तुकडे घेतलेत, 1 मोठा वेलदोडा घेतला आहे हा. आणि हे स्टार फूल किंवा बदाम फूल आपण म्हणतो त्याचं 1 पाकळी घेतली फक्त छोटी. आता हे सगळं भाजायचं. अगोदर खोबऱ्याचे तुकडे करून घेते मी, काप करून. कांदा चिरून घेते आणि मसाला भाजताना परत दाखवते. कढई तापलेली आहे. आता पहिल्यांदा खसखस भाजून घ्यायची. खसखस लगेचच भाजते. धने भाजून घ्यायचे. कोरड्या गोष्टी आहेत त्या अगोदर भाजून घ्यायच्या सगळ्या. एकदा तेल घातलं की मग हे कोरडा आपल्याला भाजता येत नाही. हा खडा मसाला आहे, हा सगळा घालायचा. 1 चमचाभर तेल घालायचं आणि त्याच्यात हा खडा मसाला घालायचा सगळा. खडा मसाला भाजताना थोडंसं पाठीमागे यायचं, कारण लवंग उडण्याचे, लवंग वेलदोडा ह्या उडतात कधी कधी फटफट असं, तर तोंडावर येईल आपल्या, म्हणून थोडंसं जपून असं हे तळायचं.
आता हे कांदा आणि खोबरं आहे, ते जे तेल आहे तळलेलं, मसाला तळलेलं, त्यातच हे कांदा आणि खोबरं पण दोन्ही घालून घ्यायचं. मी कांदा आणि खोबरं नेहमी एकत्रच भाजते मसाल्याला. गॅस बारीक मोठा करत भाजत राहायचं हे. आता हे कांदा खोबरं भाजत आलेलं आहे. नंतर आपण मसाला आणि तेलात भाजतच असतोय, परतत असतोय चांगला. त्यामुळे हे खूप जास्ती नाही भाजलं तरी चालतं. आणि जर तुम्हाला कांदा आणि खोबरं एकत्र जर भाजायचं असेल तर खोबऱ्याचे कापच पाहिजेत. खोबरं जर तुमचं खिसलेलं असलं तर कांदा वेगळेला भाजा आणि खोबरं वेगळं भाजा. नाहीतर मग खीस आणि कांदा जर असं एकत्र केलं तर खीस लवकर जळून जातो आणि कांदा भाजत नाही. म्हणून मग ते वेगळं भाजायचं. आता मी गॅस बंद करते. हे सगळं थोडं गार झालं की मिक्सरमध्ये मी फिरवून घेणार आहे. मसाला वाटून झालेला आहे. एकदम बारीक छान असा मसाला झाला आहे वाटून. तर आता आपण ही कढई तापवून घेतलेली आहे. 1 किलो चिकन आहे ते आपण करणार आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा मी हे कुकिंग ऑइल, कोणतंही घाला तुम्ही नेहमी वापरता ते कुकिंग ऑइल घालून घेते. 1 किलो चिकन असल्यामुळं तेल आपल्याला थोडंसं जास्ती लागणार आहे. साधारण 1 पळीभर होईल एवढं आपण तेल घालणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त तुम्ही केला तरी चालेल. आता हे तेल तापलेलं आहे. मी गॅस थोडा बारीक करते. गॅस बारीक करायचा आणि ही कोथिंबीर टाकायची पहिल्यांदा. अशी कोथिंबीर टाकली की एकदम त्याचा मस्त असा कोथिंबीरीचा सुवास छान लागतो चिकनला. कोथिंबीर थोडी कुरकुरीत झाली की एक हा लसूण आहे मी बारीक चिरलेला, तो लसूण टाकणार. डायरेक्ट कांदा टाकून केलं तरी पण चालतं, पण हे दोन्ही अगोदर टाकले की थोडा वेगळा फ्लेवर येतो. गॅस बारीकच आहे. बारीक गॅसवर हे दोन्ही चांगलं कुरकुरीत करून घ्यायचं. लसणाची एक मी जाडजूड अशी मोठी पाकळी घेतलेली. तुम्ही एक छोटे असतील तर 1-2 पाकळ्या घेऊ शकता लसूण. 1 चमचाभर आपल्याला काप पाहिजेत लसणाचे, छोटा टीस्पून, टेबलस्पून नव्हे टीस्पून. हा लसूण थोडासा लालसर कलरवर झालाय की मग कांदा टाकायचा. 1 कांदा घेतलाय मी. आता हा कांदा पण त्याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत परतायचा आहे. थोडीशी हळद टाकायची. आता कांदा भाजून झालाय. मी ह्या तेलातच चटणी टाकणार आहे. कोल्हापुरी आपलं कांदा लसूण चटणी आपण म्हणतो. तुमच्या आवडीप्रमाणे कितीही टाका. मी 4-5 चमचे टाकणार आहे. चटणीचं प्रमाण तुमच्याकडची चटणी किती तिखट आहे त्याच्यावर कमी जास्त तुम्ही करू शकता. हे पण व्यवस्थित परतून घ्यायचं. तेलात चटणी टाकल्यामुळं चिकनला कलर छान येतो. आता हा आपण त्या वाटलेला मसाला आहे, तो मसाला आपण त्याच्यात टाकणार आहे. आपला जो मसाला होता तो सगळा मी मसाला घातलेला आहे. ह्याच्यात ज्या प्रमाणात घेतला होता तेवढा सगळा मसाला घातला आहे. कारण 1 किलो चिकन आहे त्या मापातच आपण घेतलेलं होतं. आणि आपण हा सुक्का आणि रस्सा ह्याच्यामधला असं करणार आहे. आपण दबदबीत म्हणतो ना तसं आपण करणार आहे. त्यामुळं मसाला थोडा एवढा जास्ती लागतो. मसाला हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता मसाला कढईने तेल सुटायला लागले बघा. तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचा मसाला. एक साधारण 5 ते 7 मिनटं लागतात भाजायला. गॅस मोठा बारीक असं करत मसाला भाजायचा. आता आपण हे धुवून ठेवलेलं चिकन आहे ते ह्याच्यामध्ये घालणार आहे. चिकनसुद्धा ह्या मसाल्याबरोबर परतायचं आहे व्यवस्थित. पाणी लगेच घालायची गडबड करायची नाही. आता आपण मीठ घालणार आहोत. मीठ मी 1 चमचा टाकलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ह्यामध्ये ऑलरेडी आपण खडा मसाला घातलेला आहे, त्यामुळे गरम मसाला पावडर वगैरे घालणार नाही. तुम्ही जर खडा मसाला वापरणार नसाल तर तेव्हा 1 चमचा गरम मसाला पावडर घाला. आणि आपल्या चटणीमध्ये सुद्धा कोल्हापुरी चटणी, कांदा लसूण चटणी जी असते त्याच्यात पण मसाला ऑलरेडी असतोच. त्यामुळे आता परत मसाला घातला की तो जास्ती होईल मसाला सगळा, म्हणून आपण नाही घालायचा. मटण परतून झाल्यानंतर आपण अंदाजेच आता ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं, कोमट पाणी ओतायचं. साधारण 1 लिटरभर पाणी मी ओतलेलं आहे.
आता ह्याला उकळी आली की झाकून ठेवायचं आपण. आता ह्याला उकळी आलेली आहे चांगली. थोडी कोथिंबीर घालणार मी आणि हे झाकून ठेवायचं. बारीक गॅसवर हे शिजलं पाहिजे, मोठा गॅस करून ठेवायचं नाही. थोड्या वेळानं उघडून बघायचं. हे मस्त असं कट आलाय बघा, छान. हे असं घट्टसर असं 1 वाटीभर नारळाचं दूध आहे, ओल्या नारळाचं दूध काढलंय मिक्सरमध्ये फिरवून, ते घालायचं. आणि बारीक गॅस करून आता हे शिजत ठेवायचं. चिकन शिजते तोपर्यंत आपण दही कांदा करून घेणार आहोत. एका बाउलमध्ये कांदा हा धुतलेला आहे मी, उभा उभा कापून धुवून नितळून घेतलेला कांदा आहे. त्याच्यानंतर हे टोमॅटो आहेत उभे उभे चिरून घेतलेले. ही कोथिंबीर टाकायची, साखर टाकायची थोडी आणि घट्ट दही टाकायचं. दही भरपूर टाकायचं घट्ट. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आणि अगदी जेवायच्या वेळेस बाहेर काढायचं तेव्हा मीठ घालायचं. आत्ताच जर आपण मीठ घातलं तर ह्याला पाणी सुटतं. तर आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते. मस्त असा रस्सा रेडी आहे. आपण जे त्याला कट किंवा तर्री पण केवढी छान आली बघा. चला आता आपण वडे तळायला घेऊयात. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा इथं आणि मग असं मध्ये असं त्याला होल पाडायचं. तेल तापलंय का बघायचं. पहिला एक छोटासा गोळा टाकून, तापलेलं आहे तेल. गोळा पटकन वर यायला पाहिजे म्हणजे तेल तापलंय असं समजायचं. वडा कसा छान फुगलेला आहे बघा. तुम्ही होल न पाडता सुद्धा करू शकता वडे. होल न पाडता खूप जास्ती फुगलाय. अशाच पद्धतीने सगळे वडे करून घ्यायचे आहेत आपण. गोळे करायला कुणीतरी मदतीला असलं किंवा गोळे तुम्ही अगोदर जर करून ठेवला तर एकदम असे 2-2, 3-3 वडे पण आपण घालून तळू शकतो पटकन. मस्त असे वडे तयार झालेत बघा.